आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महायुतीचं सरकार आल्यापासून प्रत्येक अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील यांची वारंवार भेट होते आणि त्या भेटीमध्ये एक साम्य असतं, ते म्हणजे प्रत्येक भेटीमध्ये सचिन अहिर मध्यस्थीला असतात। आज देखील भेट झाली, तुम्ही देखील मध्यस्थीला मध्यस्थी नाही आहे, मी तर साहेबांना घेऊन जात होतो। आपण जे रोस्टरवर जे सही केली जातात ते सही केले आणि योगायोगाने मुख्यमंत्री आले, तर योगायोगाने मुख्यमंत्री आले तर मुख्यमंत्र्यांना मी फक्त सांगितलं की साहेब पण आलेले आहेत, साहेबांनी पण बघितलं, एकमेकांना त्यांनी हे केलं। गेल्या वेळीचं जो आम्ही गेलो होतो ते ठरलेली भेट होती, जी नागपूर अधिवेशनामध्ये गेलो होतो आणि नागपूर अधिवेशनामध्ये साहेबांनी सांगितलं होतं की बघ वेळ घ्या आणि दानवे साहेबांनी मला सांगितलं, अनिल परबजींनी सांगितलं की जरा कोऑर्डिनेट करा आणि म्हणून ती भेट घडण्याचं काम केलं। तर ह्याच्यात काही साम्य मीच आहे अशातलं नाही, कारण दोन्ही वरिष्ठ नेते एकमेकांशी डायरेक्ट बोलू शकतात आणि त्याही पलीकडे हा योगायोग आहे। आणि मी उल्लेख पण केला असेल, तुमच्याकडे काय व्हिडिओ कोणी काढला तर मला माहीत नाही, मला बघा काय योगायोग आहे, तुम्ही एकत्र सभागृहामध्ये जात आहे, अशी एक मार्मिक बोलण्याचं काम केलं। आता तुम्ही तेही बघितलं असेल की विधानसभेमध्ये मार्मिक रीतीने त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांनी की आता तुम्ही विरोधी पक्षामध्ये द्या, ते बोले आता आम्ही यायची काही शक्यता नाही, 29पर्यंत शक्य झालं तर तुम्ही तिकडे या, असंही जे मार्मिक जे बोलतात हे बघितलं। आणि ते बघितल्यामुळे काहींचे कसे चेहऱ्यावरचे चेहरे कसे फुलले, भुयारे कसे वरती झालेत हे तुम्ही पाहिलेलेच आहेत। म्हणून माझं असं म्हणणं आहे की याला राज्याची ही जी नेहमी संस्कृती झाली की एकमेकांचे विरोधक असलो तरी विरोध हा काय वैचारिक असतो, विरोध हा जरी असता मनभेद नसतो, आणि म्हणून ती भावनेतूनच ही भेट झालेली आहे। बाहेर भेट झाली, त्यानंतर सभागृहामध्ये दोन्ही नेते गेले, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सरळ सांगितलं की आमच्याकडे स्कोप आहे, आमच्याकडे या। उद्धव ठाकरेंनी जरी नकार दिला असला तरी कुठेतरी महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत तरीसुद्धा उद्धव ठाकरेंना देखील पुन्हा मागणी आमच्या सत्तेमध्ये सामील होण्याची ऑफर जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी नाही माहीत आहे ना की एवढ्या पक्ष नाही। बघा, एकतर पहिली गोष्ट ती मार्मिक दृष्टिकोनातून सांगितलं होतं, काय त्याच्यात त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता आणि लगेच आम्ही हसलो म्हणून झालं असं नाही। पण एक उदाहरण तर हे एक स्पष्ट आहे की त्यांना आमची चर्चा करावी लागते, याचा अर्थच असा आहे की आमची दखल घ्यावी लागते। म्हणजे तुम्ही चिन्ह आमच्याकडनं घेतलं, पक्षाचे आमदार घेतले, खासदार घेतले, अख्खाचा अख्खा पक्ष फोडून पण त्यांच्या मनात या भावना आहेत, हेही मला असं वाटते यातूनच स्पष्ट होते की अजून आमची ताकद आहे आणि त्यांना हे जाणवते की राज्यामध्ये एक विरोधी पक्ष या नात्याने म्हणा किंवा राज्यामध्ये एक सक्षम पक्ष म्हणून म्हणा, आम्ही पण त्यांच्यासमोर बसलेलो आहोत आणि राहणारच आहोत। परंतु हे सभागृहातलं सर्व अंबादास दानवे यांचा निरोप समारंभाचं भाषण झाल्यानंतर सर्वजण फोटो सेशनसाठी पायऱ्यांवरती आले होते। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी बाजूला बसणं कुठेतरी टाळलं। मध्यस्थी जे आहेत त्या ठिकाणी नीलम गोरे होते, ते बाजूला बसले, परंतु एकनाथ शिंदेच्या बाजूला नाही। दोन्ही उशिरा आले, मी बघत होतो, आणि दोन्हीच्या खुर्च्या अगोदर लावल्या गेल्या होत्या वेगवेगळ्या, परंतु दुसरे जे सन्माननीय नेते बसल्यामुळे मग ती तारामुळे झालेलीच असेल। पण ही गोष्ट तर नक्कीच आहे की बाजूला खुर्च्या पण लागल्या नव्हत्या आणि बाजूला बसणं टाळणं म्हणजे काय, बाजूला बसूच शकत नाही, कारण ज्या पद्धतीने एकंदरीत राजकारणला वेगळ्या दिशेने जे घेऊन घेण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्याच्यासोबत बसणं तर थोडा बोलणं पण कठीण आहे। संपूर्ण दिवसाचं तुम्ही कशा पद्धतीने याचं सांगाल? मुख्यमंत्र्यांची भेट, सभागृहामध्ये बोलणं, त्याच्यानंतर फोटो सेशनला बाजूबाजूला बसणं टाळणं, तुम्ही म्हणताय की भेटणंच काय, बोलणंच काय, बाजूला बसलं देखील नाही पाहिजे, अशा प्रकारचं हे म्हणताय। संपूर्ण कशा पद्धतीने याचं ज्या पद्धतीने झालेलं आहे, कारण कशा शेवटी असतो ह्याचा अर्थ पक्षचं चिन्ह ज्यावेळी तुम्ही घेऊन जाता, वडिलांचं नाव ज्यावेळी तुम्ही घेण्याची भूमिका घेता, त्यावेळी एक मनामध्ये स्वाभाविक आहे की तो रोष आणि द्वेष तर राहायलाच पाहिजे। पण एक मी जे सांगितलं की दिवसभरामध्ये एक तर सकारात्मक गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल की कितीही विरोधक असलो, कितीही टोकाची टीका जरी केली तरी संभाषण होतं आहे, हे मला असं वाटते जमेची बाजू। आणि राजकारणामध्ये संभाषण होणं, संवाद होणं हे राज्याच्या हितासाठी आहे, कारण आम्ही शेवटी प्रतिनिधित्व करतोय हे राज्याचे विरोधी पक्ष या नेते या नात्याने लोकांच्या समस्येसाठी। सत्ताधारी प्रतिनिधित्व करतायत की लोकांनी त्यांना मॅन्डेट दिलेलं आहे म्हणून, आणि त्यांच्यावरती अंकुश ठेवणं हे आमचं काम आहे। तर अशावेळी संवाद तुटता कामा नये आणि मग तो संवाद घडवण्याचं काम आज दिवसभरामध्ये पाहिलेलं। तर मला असं वाटते वैयक्तिक तरी बघितलं तर एक सकारात्मक भूमिका, कारण मी शेवटी लोकप्रतिनिधी नात्याने मी विलासरावजी देशमुखांना पाहिलेलं आहे आणि गोपीनाथ मुंडेंजींना विरोधी पक्ष नेत्यांनी पाहिलेले आहेत आणि त्यांची जुगलबंदी पाहिलेली आहे, पण त्याचबरोबर त्यांची दोस्ती पण पाहिलेली आहे, त्याचबरोबर त्यांचा संवाद पण पाहिलेला आहे। तर मला असं वाटते हा संवाद जर होत असेल, जे थांबला होता, तरी चांगलीच गोष्ट असं म्हणायला हरकत नाही।
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण आज पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर सभागृहाच्या बाहेर फोटो सेशनमध्ये देखील या सर्व नेत्यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. कॅमेरामॅन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.